वेलकम टू स्पॉटलाइट. या लेक्चरमध्ये जॉग्राफी NCERT क्लास 8 याचं क्विक रिव्हिजन भाग 1 आपण बघणार आहोत. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनलला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर याच नावाचा आपला ग्रुपही आहे, तोही सायमल्टेनियसली फॉलो करा. 8वीचे जे NCERT त्याच्यातलं पहिलं जे चॅप्टर आहे ते रिसोर्सेसमध्ये ॲक्च्युअल रिसोर्सेस जे असतात, ॲक्च्युअल रिसोर्सेस, त्याच्यानंतर पोटेन्शियल रिसोर्सेस आणि ॲबिक्युटियस रिसोर्सेस असे 3 रिसोर्सेसचे प्रकार आहेत बघा. आता ॲक्च्युअल रिसोर्स म्हणजे काय, जे आपल्याला माहीत आहे, क्वांटिटी ज्याची माहीत आहे की एवढं एवढं आपल्याकडे आहे आणि ते आपण वापरू शकतो, त्याला ॲक्च्युअल रिसोर्स म्हणतात. म्हणजे कोळशाचे जे काही डिपॉझिट्स आहेत रुअर रिजन जर्मनीमध्ये किंवा पेट्रोलियम वेस्ट एशियामध्ये, हा ना, डार्क सॉईल डेक्कन प्लेटिओमध्ये, तर त्याला ॲक्च्युअल रिसोर्स म्हणतात. पोटेन्शियल रिसोर्स म्हणजे काय की पूर्ण क्वांटिटी जी आपल्याला माहीत नाही पण ती फ्युचरमध्ये युटिलाइज होऊ शकते, पण आता ती वर्तमानात नाही आहे, भविष्यात पण मिळू शकते अशी. तर लद्दाखमध्ये युरेनियम जे आहे, म्हणजे ते आज सगळंचं सगळं आपल्या हातात नाही पण तिथं आहे, पोटेन्शियल आहे तिथलं, तर ते लक्षात ठेवा. ॲक्च्युअल म्हणजे आता प्रेझेंटली आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत आपण प्रेझेंट करू शकतो त्या, आणि पोटेन्शियल म्हणजे काय, भविष्यात पण तिचा तो जो रिसोर्स आहे तो वापरला जाऊ शकतो, पण आत्ता आपल्याकडे तेवढी ती माहिती नाही आहे किंवा ते आपण नाही केलेलं. म्हणजे ॲक्च्युअल त्याचं पोटेन्शियल जे आहे ते. ॲबिक्युटस रिसोर्स जे काही असतात ते सर्व दूर सापडतात, जसं हवा आहे बघा, हा ना. तर ह्या अशा गोष्टी MCQला जर सिम्पली विचारल्या तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, माहीत असलं म्हणजे सिम्पली. विंड मिल्स ज्या आहेत त्या नेदरलँडमध्ये आहेत, नागरकोइल तमिळनाडूमध्ये आहे, गुजरात कोस्टला आहेत, पवनचक्की आपली. त्याच्यानंतर लँड, 90% जे जगातलं पॉप्युलेशन आहे ते 30% लँड एरियावर राहतं, आणि 70% जे जवळपास पॉप्युलेशन म्हणजे जमीन आहे, 70% जमीन ही मग स्पार्सली पॉप्युलेटेड आहेत, कमी कमी लोक म्हणजे कुठंतरी राहतात. मग आता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, ब्रह्मपुत्राचा जो डेल्टा आहे तिथं मोठ्या प्रमाणावर डेन्सिटी आहे, घनता जास्त आहे लोकसंख्येची. तेच तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये जाता, कुठं कुठं तुम्हाला घर दिसतं. तर बरं, जमिनी संबंधीचे इश्यू काय आहे, तर लँड डिग्रेडेशन आहे, लँड स्लाईड आहे, सॉईल इरोजन आहे, डेझर्टिफिकेशन आहे, वाळवंटीकरण जमिनीचं, है ना, सॉईल इरोजनवरचा जी माती असते ती निघून जाते, त्याच्यासाठी विंड असेल, त्याच्यानंतर फ्लड असेल, तर या गोष्टी कारणीभूत ठरतात. नॅशनल हायवे 22 ओल्ड हिंदुस्तान तिबेट रोड आहे हा, इथं लँडस्लाईड मोठ्या प्रमाणावर होत असतात. ओके, मग आता तुमचं काम आहे की नॅशनल हायवे 22 हा मॅपमध्ये तुम्ही बघितला पाहिजे. सॉईल जे आहे, तर जमीन जी असते माती, तर तिच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतं, मिनरल्स असतात, वेदर्ड रॉक्स असतात. सॉईल प्रोफाईल जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात वरती जे असतं टॉपला जे असतं ते ह्युमस व्हेजिटेशन असतं. त्याच्याखाली सबसॉईल जी असते तिच्यामध्ये वाळू असते, सिल्ट असतं, क्ले असतं. त्याच्यानंतर वेदर्ड रॉक मटेरियल पण तिच्यामध्ये आहे. आता एकंदरच जी काही माती बनते सॉईल, याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात. सगळ्यात पहिला की एक पॅरेंट रॉक, म्हणजे ज्या ॲक्च्युअल दगडाचा जे काही आहे की त्याच्यापासून माती बनते, तो पॅरेंट रॉक. मग आता त्या पॅरेंट रॉकचं काय काय होतं, त्या मातीमध्ये त्याचा कलर येतो, त्याचं टेक्स्चर येतं, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज येतात, मिनरल कंटेंट, परमिएबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी पॅरेंट रॉकमुळे. आणि हे प्रश्न नेहमी विचारले जातात की पॅरेंट रॉकचा काय रोल आहे. दुसरं असतं क्लायमेट, वातावरण तिथलं, उष्णता, त्याच्यानंतर पाऊस तिथं किती पडतो, त्याच्यामुळे हे ठरत असतं की वेदरिंग किती होणार, किती ती जमीन तयार होऊ शकते आणि ह्युमस किती तयार होऊ शकतं. त्याच्यानंतर रिलीफ म्हणजे काय, ॲटिट्यूड स्लोप किती आहे तिच्यामुळे. आता स्लोप जर खूप जास्त असला तर ॲक्युम्युलेशन ऑफ सॉईल, जमीन जी काही माती आहे ती तिथं साचेल का. इथं ह्या केसमध्ये स्लोप जास्त आहे तर माती इथं जास्त साचू शकते, पण स्लोप जर असा असला तर इकडे ह्या एरियामध्ये पण माती साचू शकते. त्याच्यानंतर तिथं असणारा फ्लोरा अँड फोना जो आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामुळे पण ह्युमसचं फॉर्मेशन जे असतं त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. आणि टाईम, सर्वात महत्त्वाचं, थिकनेस ऑफ सॉईल प्रोफाईल. हे जे सॉईल प्रोफाईल आपण बघत असतो टॉपला वगैरे, तर खूप जास्त वेळ गेला तर ती थिकनेस वाढत जाणार आहे टायमानुसार. तर माती बनण्यामध्ये पॅरेंट रॉक, क्लायमेट, रिलीफ, फ्लोराफोना आणि टाईम या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आता मातीचं संवर्धन करण्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत. मल्चिंग नावाची गोष्ट आहे. मल्चिंग म्हणजे काय की ऑर्गॅनिक मॅटर जे काही असतं, म्हणजे गवत वगैरे असतं, ते जमिनीवर अंथरलं जातं, तर त्याला मल्चिंग म्हटलं जातं. आणि त्याच्या खालून मग पाणी दिलं जातं, आणि त्याच्यामुळे काय होतं की ती जे मॉइश्चर असतं ते जमिनीमध्ये जास्त काळासाठी टिकतं. आणि मल्चिंग हे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता उन्हाळ्यामध्ये केलं जातं.
काउंटर बॅरियर्स जे काही असतात, म्हणजे दगड असतील, गवत असेल, माती असेल, त्यांचा यूज करून बॅरियर बनवायचे, काउंटर्स बनवायचे. ट्रेंचेस आर मेड इन फ्रंट ऑफ बॅरियर टू कलेक्ट वॉटर. पाणी साचवण्यासाठी ट्रेंचेस पण बनवलं जातं. एकंदरच दगड, गवत, सॉईल त्याचा आडोसा तयार करणे. रॉक डॅम्स, आता नावातच आहे रॉक डॅम, दगडं रचायची आणि त्याच्यामुळे पाण्याचा जो स्पीड आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणावर जी माती वाहून जाते तर ती वाहून जात नाही. त्याच्यानंतर टेरेस फार्मिंग जे आहे, आता हा असा जर पर्वत असतो समजा किंवा असा हिली एरिया आहे, तर याच्यात काय केलं जातं, इथं अशा टेरेस बनवले जातात, म्हणजे फ्लॅट केलं जातं त्याला, आणि तिथं शेती केली जाते, जेणेकरून वरतून येणारं पाणी आहे ते एकदम स्पीडली निघून जात नाही, ते हळूहळू हे होतं आणि त्याच्यामुळे प्लांट ग्रोथसाठी तिथं एक बेस पण तयार होतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे टेरेस फार्मिंग. त्याच्यानंतर दुसरं आहे इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, वेगवेगळे जे काही पिकं आहेत ते घेतले जातात अल्टरनेट रोजमध्ये. आता ग्रामीण भागातले शेतीशी निगडीत जे स्टुडंट्स असतील त्यांना हे लक्षात येईल की, म्हणजे फॉर एक्झाम्पल कापूस टाकला आहे तर त्याच्याबरोबर एखादी डाळ लावून दिलेली आहे, किंवा दुसरं कुठलं ज्वारी लावली त्याच्याबरोबर अजून कुठलं तरी पीक टाकलेलं आहे, अल्टरनेट टाकलेलं असतं. आणि वेगवेगळ्या वेळेस याचं जे काही टायमिंग असतं की त्याला पेरणं आणि त्याचं जे काही असेल नंतरच्या काळात ते मॅच्युअर झाल्यावर काढून घेणं. काउंटर प्लॉगिंग जे काय असतं, तर हे प्लॉगिंग जे असतं की पॅरलल करायचं काउंटरला, म्हणजे हिल स्लोप जो असतो, जर तुम्ही जमिनीची मशागत ह्या स्लोपच्याच हिच्याने केली तर ते प्रॉब्लेमॅटिक ठरणार, म्हणून ती अशी पॅरलली करत जायची. आणि त्याच्यामुळं काय होतं, तो स्लोप जो राहतो तो तो नॅचरल बॅरियर तयार होतो वॉटरसाठी, आणि ते गरजेचं असतं. सो काउंटर प्लॉगिंग आहे. शेल्टर बेल्ट कुठं असतात, तर कोस्टल आणि ड्राय रिजन्समध्ये असतात. पहा, कोस्टल जो काही किनारी प्रदेश असतो तिथं झाडं लावली जातात ओळीने, आणि ती झाडं काय करतात की सॉईल कव्हरचं प्रोटेक्शन करतात, की हवा ज्या वेळेस येते तर ते हवेला थांबवतात आणि तिच्यामुळे ती माती जी असते ती फार दूरवर जात नाही, त्या झाडांच्या याच्यामुळे ते थांबतं. याचा अर्थ काय ना, की एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला सिम्पली विचारलं जाऊ शकतं की सॉईल कन्झर्वेशन, मातीचा संवर्धनासाठी काय काय केलं जातं. मल्चिंग, काउंटर बरिंग, रॉक डॅम, टेरेस फार्मिंग, त्याच्यानंतर इंटरक्रॉपिंग, काउंटर प्लोईंग आणि शेल्टर बेल्ट, 7 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर वॉटर मार्केट. अमरेली म्हणून ठिकाण आहे सौराष्ट्र रिजनमधलं, की जिथं ती लोक बाकीच्या तालुक्यांमधून पाणी विकत घेऊन जगतात, हा ना. वॉटर वाईप्स नावाची कन्सेप्ट मी बऱ्याचदा सांगितलेली राजस्थानमधली, हा ना, ते पण याच्यामध्येच येतं. कन्झर्वेशन ऑफ वॉटर, पाण्याचं संवर्धन करण्यासाठी तुम्ही जास्तीची झाडं लावली पाहिजे, फॉरेस्टेशन, रेन वॉटरचं हार्वेस्टिंग केलं पाहिजे, कॅनॉल्स जे आहेत ते प्रॉपरली मेंटेन केले पाहिजे. त्याच्यानंतर स्प्रिंकलर्स, हा ना, तुषार सिंचन वगैरे जे काय असतं आपलं, ड्रीप इरिगेशन, हा ना, ठिबक सिंचन जे असतं. नॅचरल व्हेजिटेशन जे आहे, तर बांबू, आता नॉर्थ ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर बांबूचं पीक येतं. त्याच्यानंतर सिल्क जे आहे, सिल्क वॉर्मपासून आपल्याला मिळतं, तर ते मलबेरीच्या ट्रीजवर, आणि भारतात सर्वात जास्त मलबेरीचं सिल्कचं जास्त प्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते वल्चर्स. हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे की वल्चर जे काही असतात, गिधाडं जी असतात, त्यांना पर्यावरण स्वच्छता, क्लीन्झर ऑफ एन्व्हायरमेंट म्हटलं जातं, ते पर्यावरण स्वच्छ ठेवतात. कारण जे मेलेले लाईव्ह स्टॉक असतं, ॲनिमल्स असतात, त्याच्यावर ते जगतात, आणि त्याच्यामुळे ती जी सगळी पर्यावरणामधलं जे काही कचरा आहे तो एक प्रकारे ते स्वच्छ करत असतात. परंतु भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वल्चर्स हे किडनी फेल्युअरनी मरत आहेत. त्याचं रिझन असं आहे डायक्लोफिनॅक. आता डायक्लोफिनॅक हे प्रकरण काय आहे, तर हे प्राण्यांना दिलं जातं, आणि त्याच्यामुळे ते प्राण्यांच्या शरीरामध्ये त्याचे अवशेष असतात, आणि ते प्राणी मेल्यानंतर त्यांना व्हल्चर्स खातात, आणि त्याच्यामुळे त्यांचं किडनी फेल्युअर होतं, आणि त्याच्यामुळे मग डेथ होते. आता हे पेन किलर आहे, नॉट रेन किलर, इट्स अ पेन किलर. ॲस्पिरिन आणि आयबुप्रोफेनसारखं. बघा, आयबुप्रोफेन आता कोविड-19मुळे न्यूजमध्ये होतं, आयबुप्रोफेन खाऊ नका असं म्हटलेलं होतं कोविड-19च्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, इम्पॉर्टंट ॲनिमल्स जर तुम्ही बघितले तर मग टायगर, लायन, एलिफंट, डिअर, ब्लॅक बक, क्रोकोडाईल, रायनोसोर, स्नो लेपर्ड, ऑस्ट्रिच, पिकॉक, चित्ता, तर हे सगळ्यांची शिकार केली जाते आपल्या इथं. ब्रह्मकमळ लक्षात ठेवा, मेडिसिनल हर्ब आहे ब्रह्मकमल. त्याच्यानंतर साईट सध्या न्यूजमध्ये होतं. कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इंडेंजर स्पीसीस ऑफ वाईल्ड फोना अँड फ्लोरा. वनस्पती असतील किंवा प्राणी असतील त्यांचा व्यापार, म्हणजे जे इंडेंजर्ड आहेत त्यांचा व्यापार आणि त्याचं नियमन करणारी ही बॉडी आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की ही आंतरराष्ट्रीय स्तरावर
कशा पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजेत याचं सगळं नियमन ते करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही प्राण्यांना किंवा वनस्पती स्पेसिसला आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रोहिबिट करणं, त्याच्यावर बंदी आणणं, हेही काम ते केलं जातं. बियर, डॉल्फिन, कॅक्टस, कोरल, ऑर्चिड. ओके, तर हे तिच्यात बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे मिनरल्स. आता मिनरल्स आपण बघितलं होतं की नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स विच हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन काहीतरी आहे. आता मिनरल्समध्ये 2 प्रकार होतात बघा, एक असतं मेटॅलिक, दुसरं असतं नॉन मेटॅलिक. मेटॅलिकमध्ये पण फेरस आणि नॉन फेरस. फेरस म्हणजे काय, जिच्यात आयन असेल असं, मग त्याच्यात काय काय येतं, आयन ओर, मॅग्नीज, क्रोमाईट. आणि नॉन फेरसमध्ये की जिच्यात आयन नाही आहे पण दुसरे मेटल आहेत, गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, लीड आहे. ओके, आता मेटॅलिक जे काही असतात तर मेटॅलिक हे हार्ड असतात आणि म्हणजे कठीण असतो तो, आणि त्याच्यामधून हीट अँड इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती प्रॉपरली कंडक्ट होते, त्याला लस्टर असतं, शाईन असतं त्याला. ओके, सो मेटॅलिक लक्षात ठेवा. आणि दुसरं नॉन मेटॅलिकमध्ये काय आहे की कुठलंही मेटल त्याच्यात कंटेंट नाही आहे, लाईमस्टोन, मायका, जिप्सम, कोल, पेट्रोलियम. नेक्स्ट वन, आता एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं याचं, तर मायनिंग 3 पद्धतीने एक्स्ट्रॅक्शन होतं. एक आहे मायनिंग, खाणकाम, दुसरं ड्रिलिंग आणि तिसरं आहे क्वेरिंग. आता मायनिंगमध्ये काय असतं की ओपन कास्ट मायनिंग आणि शाफ्ट मायनिंग. ओके, तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे. आता जे काही शालो डेप्थला म्हणजे वरवर जे काही असतं म्हणजे खूप खोलवर नसणारे मिनरल जे आहे ते ओपन कास्टनी होतात, सरफेसवरूनच. पण शाफ्ट काय करतं, डीप बोर शाफ्ट है ना, खूप जास्त खोलवर असेल तर शाफ्ट मायनिंग केलं जातं ग्रेटर डेप्थसाठी. ओपन कास्ट सरफेसला जर असलं तर. ड्रिलिंग काय आहे, पेट्रोलियम, नॅचरल गॅस जे आहे ते खूपच खाली असतात आणि त्याच्याकरता डीप वेल किंवा बोर केलं जातं ड्रिलिंग. त्याच्यानंतर कॉरिंग. आता जे मिनरल जे असतात ते सिम्पली डगआउट होऊ शकतात, त्याच्यासाठी कॉरिंग केलं जातं की सिम्पली तुम्ही काढू शकता याला. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल. जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये लार्ज प्लेट्यूज जो आहे, मोठे मोठे जे पठारं आहेत है ना, इग्नेस किंवा मेटामॉर्फिक रॉकचे, तिथं मोठ्या प्रमाणावर हे सापडतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आयर्न ओर जो आहे स्वीडनमध्ये सापडतो, नॉर्थ स्वीडन. कॉपर निकेल जे आहे ओंटॅरिओ, कॅनडा. त्यानंतर आयर्न, निकल, क्रोमाईट, प्लॅटिनम साऊथ आफ्रिकेमध्ये. सेडिमेंटरी रॉक जे असतात त्याच्यामध्ये प्लेन्स आणि यंग फोल्ड माउंटेन जे आहेत. आपण आता हे यंग फोल्ड माउंटेन्सचे एक्झाम्पल्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण बघितलं होतं बघा. आता याच्यामध्ये नॉन मेटॅलिक मिनरल जे आहेत, लाईमस्टोन वगैरे, ते सेडिमेंटरी रॉकमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि लाईमस्टोन जे आहे कॉकस रिजन जो आहे फ्रान्सचा तिथं. त्याच्यानंतर मॅंगनीज जे आहे जॉर्जिया, युक्रेनमध्ये. फॉस्फेट जे आहे अल्जेरियामध्ये. मिनरल फ्यूल जे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल कोल, पेट्रोलियम, हे सेडिमेंटरी रॉक्समध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सापडतं. तर हे लक्षात ठेवा MCQ करता. ओके, सो सेडिमेंटरी रॉकमध्ये कोल, पेट्रोलियम. आता तुम्ही ह्याच्यात बघितलं तर इथं तुम्हाला मिनरल फ्यूल दिसत नाही इन केस ऑफ इग्नेस, मेटामॉर्फ. ओके, त्याच्यानंतर आशियाच्या बाबतीमध्ये आयर्न ओर जे आहे ते इंडिया, चायनामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बघायला मिळेल. आशियामध्ये 50% जवळपास टीनचं प्रोडक्शन होतं जगाच्या, चीन, मलेशिया आणि इंडोनेशिया. ओके, त्याच्यानंतर चीनमध्ये टंगस्टन, अँटीमनी, लीड, तर हेही महत्त्वाचे मिनरल्स आहेत तिथले. त्याच्यानंतर एशियामध्ये जे आहे की मॅंगनीज, झिंक, बॉक्साईट, निकेल, कॉपर. आता कॉपर ब्ल्यू कलर रॉक्स असतात, तेही MCQसाठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर युरोप हा जो आहे लिडिंग प्रोड्युसर ऑफ आयर्न ओर आहे जगामध्ये. आयर्न ओरमध्ये रशिया, युक्रेन, स्वीडन आणि फ्रान्स यांचा दबदबा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर कॉपर, झिंक, त्याच्यानंतर लीड, मॅंगनीज, निकेल हे तुम्हाला ईस्टर्न युरोप आणि युरोपियन रशिया जो आहे तिच्यामध्ये बघायला मिळू शकतं. नॉर्थ अमेरिकेचे 3 झोन आहेत. आता कॅनेडियन रिजन जो आहे त्याचा ग्रेट लेकचा, तर तिथं आयर्न ओर, निकेल, गोल्ड, युरेनियम, कॉपर ह्या सगळं मिळतं. ॲपेलेचियन रिजन जो आहे तो कोलमध्ये आहे बघा. सो नॉर्थ अमेरिकेमध्ये ॲपेलेचियन रिजन, तिथं कोल मोठ्या प्रमाणावर सापडतं. तिसरं आहे माउंटेन रेंजेस जे आहेत तिथं मग कॉपर, लीड, झिंक, गोल्ड, सिल्वर. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बघा कोलसाठी स्पेशली काय आहे, ॲपेलेचियन रिजन आहे आणि खालच्या याच्यात पण तुम्हाला कोल मिळत नाही. तर अमेरिकेमध्ये एवढं लक्षात ठेवा, नॉर्थ अमेरिका, ॲपेलेचियन रिजन, असं टिपिकली MCQसाठी थोडं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर स्वित्झर्लंड हॅज नो नोन मिनरल डिपॉझिट इन इट. MCQसाठी बीट आहे ही महत्त्वाची. स्वित्झर्लंडमध्ये तुम्हाला मिनरल डिपॉझिटची कुठलीही आतापर्यंतची माहिती नाही आहे. साऊथ अमेरिकेच्या बाबतीमध्ये बघा हाय ग्रेड आयर्न ओर जे आहे
ते ब्राझीलमध्ये बघायला मिळतं आणि ब्राझील हा जगातला लार्जेस्ट प्रोड्युसर आहे हाय ग्रेड आयर्न ओरचा. MCQ करता हा मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॉपर चिली आणि पेरू आहे लीडिंग प्रोड्युसर. टीन ब्राझील. हां, आता बघा टीन जे आहे ब्राझील बोलोव्हिया वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर. बघा आता काही गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. आयर्न ओरच्या बाबतीत ब्राझील जगात सर्वात जास्त प्रोडक्शन. टीनच्या बाबतीमध्ये ब्राझील बोलोव्हिया जगात सर्वात जास्त प्रोडक्शन. हा ना, हे पण MCQसाठी लक्षात ठेवायचं. टीन, त्याच्यानंतर आयर्न ओर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन साऊथ अमेरिका जो आहे की गोल्ड, सिल्वर, झिंक आणि या सगळ्या गोष्टी. आणि टिपिकल आपण MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू थोडं जास्त बघूयात. त्याच्यानंतर जगातलं सर्वात लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ डायमंड, गोल्ड, प्लॅटिनम आफ्रिका. हा ना, दिव्याखाली अंधार आठवत असेल तुम्हाला. साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे, झैरे लार्जेस्ट पोर्शन ऑफ वर्ल्ड्स गोल्ड. तर आफ्रिका, झिम्बाब्वे, झैरे इथं मोठ्या प्रमाणावर सोनं सापडतं. हा ना, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो पण तिच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर नायजेरिया, लिबिया, अंगोला मोठ्या प्रमाणावर तेल तिथं आहे. कॉपर, आयर्न, क्रोमियम, युरेनियम, कोबाल्ट, बॅक्साईट हे पण तिथं सापडतं. ओके. ऑस्ट्रेलिया हा लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ बॉक्साईट इन द वर्ल्ड आहे. MCQसाठी लक्षात ठेवा बॉक्साईट ऑस्ट्रेलिया. बाकी मग गोल्ड, डायमंड, आयर्न निकन तिथं आहे ना. त्याच्यानंतर आता कालगुर्ली, कुलगर्डी. तर हे कालगुर्ली आणि कुलगर्डी असे वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधले हे दोन प्रदेश आहेत. लार्जेस्ट डिपॉझिट ऑफ गोल्ड इन केस ऑफ ऑस्ट्रेलिया. MCQसाठी लक्षात ठेवा. अंटार्क्टिका जे आहे तर ट्रान्स अंटार्क्टिक माउंटेन्सवर कोल आपल्याला सापडतो. त्याच्यानंतर प्रिन्स चार्ल्स माउंटेन आहे ईस्ट अंटार्क्टिकावर. MCQसाठी हे एक लक्षात ठेवा. इथं आयर्न आहे पण प्रिन्स चार्ल्स माउंटेन कुठं आहे तर तो अंटार्क्टिकावर आहे. आयर्न ओर असेल, गोल्ड असेल, सिल्वर ऑइल ना ते कमर्शियल क्वांटिटीमध्ये इथं प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर इंडियामध्ये आयर्न डिपॉझिट ऑफ आयर्न झारखंड. आता तेच राज्य येतील बघा इथं. झारखंड, त्याच्यानंतर ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक. महाराष्ट्र आहे बघा आयर्नमध्ये. आता बॉक्साईट म्हटलं की लगेच आता ऑस्ट्रेलिया आठवला पाहिजे आपल्याला, जगात सगळ्यात जास्त. बॉक्साईट झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, अगेन महाराष्ट्र आहे, तामिळनाडू. मायका इंडिया हा लार्जेस्ट प्रोड्युसर एक्सपोर्टर आहे मायकाचा जगामध्ये. मायका झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थान. कॉपर है ना, हे MCQसाठी लक्षात ठेवायचं. आता मायका आपण सर्वात जास्त. कॉपर राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश है ना. तर कॉपरचे रेफरन्सेस तुम्हाला हडप्पामध्ये पण मिळतात, हे राजस्थानवाले. मॅंगनीज जे आहे ते महाराष्ट्र बघा, एक नंबर आला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, कर्नाटक, आंध्रा. ओके. त्याच्यानंतर लाईमस्टोन जे आहे ते बिहार, झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडू. गोल्डचं आहे कोलार, कर्नाटकमध्ये. आणि ह्या जगातल्या डिपेस्ट माईनसुद्धा आहेत, खूप खोलवर आहेत. सॉल्ट आता वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर अँड एक्सपोर्टर, उत्पादन आणि निर्यात है ना मिठाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर मिनरल्सच्या बाबतीमध्ये बघा की वापर काय होतो. कॉपर कुठं वापरलं जातं आपल्याकडं, पाईप्समध्ये, कॉईनमध्ये म्हणजे शिक्के आपले नाणी जे असतात. सिलिकॉन कॉम्प्युटरमध्ये वापरलं जातं, कॉर्ड्सपासून बनतं. ॲल्युमिनियम जे आहे बॉक्साईट ओर, तो ऑटोमोबाईल आणि एरोप्लेनसाठी. आता मिनरल जे असतात ते नॉन रिन्युएबल सोर्स असतात, ते लक्षात ठेवा. म्हणजे ती जर आपण संपवून टाकले तर संपले. ग्रीन डायमंड हा रेअरेस्ट डायमंड आहे. ओके. त्याच्यानंतर मला ओल्डेस्ट रॉक जर बघायचे असले, जुने जर खडकं बघायची असली तर ती वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 4300 मिलियन इयर्स जुनी, जवळपास हा ना की 300 मिलियन इयर्स आफ्टर अर्थ फॉर्मेशन जी आहे ती वेस्टर्न ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर पॉवरमध्ये दोन असतं, नॉन कन्व्हेन्शनल आणि कन्व्हेन्शन, परंपरागत आणि अपरंपरागत. आता परंपरागतमध्ये काय आहे, एक फायरवूड, आपण इंधन म्हणून लाकूड वापरतो. 50% एनर्जी जी आहे ती ग्रामीण भागात वापरली जाते ही. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे फॉसिल फ्यूलमध्ये काय काय येतं, कोल येतं, पेट्रोलियम, नॅचरल गॅस आणि हायडल पॉवर आहे. आता सगळ्यात पहिले बघूयात कोल. इलेक्ट्रिसिटी फ्रॉम कोलला थर्मल पॉवर म्हटलं तर भारत सर्वात जास्त जी एनर्जी निर्माण करतो ती थर्मल पॉवरमधून करतो. आणि वर्षानुवर्ष मिलियन ऑफ द इयर ते सगळं बरीड झालं होतं आणि त्याच्यामुळे याला बरीड सनशाईन असं म्हटलं जातं. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा, बरीड सनशाईन इज अ कोल. लीडिंग कोल प्रोड्युसर्स ऑफ द वर्ल्ड, जगामध्ये कोळसा चायना, USA, जर्मनी, रशिया, साऊथ आफ्रिका, फ्रान्स हे प्रोड्यूस करत असतात. कोल प्रोड्युसिंग एरिया भारतामध्ये राणीगंज आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, झरिया, धनबाद, बोकारो
है ना, झारखंड है ना, धनबाद, गँग्स ऑफ वासेपूर. तर कोल प्रोड्युसिंग एरियात जे आहे ते राणीगंज वेस्ट बेंगॉल, झरिया धनबाद बोकारो झारखंड. पेट्रोलियम जे आहे रॉक ऑइल ज्याला लॅटिनमध्ये म्हटलं जातं, तर ऑफशोअर आणि कोस्टल दोघी ठिकाणी, किनारी प्रदेशात पण आणि मध्ये पण आपण हे करतो. ब्लॅक गोल्ड म्हटलं जातं बघा याला. ओके, पेट्रोलियमला म्हटलं जातं ब्लॅक गोल्ड आणि इथं कोलला बघितलं होतं आपण बरीड सनशाईन. ओके, MCQसाठी अशा गोष्टी लक्षात ठेवा. आता पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्री ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यात इराक, इराण, सौदी अरेबिया, कतार, आणि ऑदर्समध्ये USA, रशिया, व्हेनेझुएला, अल्जेरिया. हे सगळं ओपेक प्लसचे व्हिडिओ मी बनवले होते, ते आपण बघून घ्या जर बघितले नसतील तर, है ना. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला मिळेल. भारतामध्ये दिग्बोई आहे बघा पेट्रोलियम, आसाम. बॉम्बे हाय जे आहे मुंबईमध्ये, आणि कृष्णा गोदावरीचा डेल्टा. नॅचरल गॅस जो आहे तर तो पेट्रोलियम डिपॉझिट्स बरोबरच सापडतो. मेजर प्रोड्युसर नॅचरल गॅसचे रशिया, नॉर्वे, UK, नेदरलँड. भारतामध्ये नॅचरल गॅस जैसलमेर, कृष्णा गोदावरी डेल्टा, त्रिपुरा आणि मुंबईमध्ये सुद्धा ऑफशोर एरियाजमध्ये सापडतं. त्याच्यानंतर फार कमी देशांमध्ये नॅचरल गॅस रिझर्वायर त्यांचे स्वतःचे आहेत. आता याचे फायदे काय असतात पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसचा विचार केला तर? एक, पाईपलाईनमधून ट्रान्सपोर्ट करू शकता, इझियर टू ट्रान्सपोर्ट आहे. त्याच्यानंतर ऑइल आणि कोलपेक्षा क्लीन फ्यूल आहे आणि चीपर दॅन ऑइल आहे. याचा अर्थ काय होतं की क्लीनर दॅन ऑइल अँड कोल. याचा अर्थ ते 100% क्लीन आहे असं नाही, पण यांच्यापेक्षा आहे आणि स्वस्त पण आहे. त्याच्यानंतर हायडल पॉवर जी आहे तर हायड्रो इलेक्ट्रिसिटी, पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणे. पहिला देश जो आहे तो नॉर्वे आहे. जगातली जवळपास 1/4 जी इलेक्ट्रिसिटी आहे ती हायडल पॉवरनी तयार होते. याच्यामधले लीडिंग देश तुम्ही बघू शकता ते म्हणजे पॅराग्वे, नॉर्वे, ब्राझील, चायना. ओके, हे आहेत. हायडल पॉवर स्टेशन जे आहेत भारतातले ते भाकरा नागल, गांधी सागर, नागार्जुन सागर, दामोदर व्हॅली, सालाल प्रोजेक्ट जो आहे जम्मू काश्मीरमधला. आता इथं यांनी दिलेलं आहे. मग तुमचं काम आहे की भाकरा नागल, गांधी सागर, नागार्जुन सागर पटापट कुठल्या राज्यात आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नॉन कन्व्हेन्शनल, अपरंपरागत काय आहे? सौर ऊर्जा आहे, विंड एनर्जी आपली, पवन ऊर्जा, टायडल एनर्जी, न्यूक्लिअर, बायोगॅस, जिओथर्मल. तर हे सगळं नॉन कन्व्हेन्शनलमध्ये येतं. तर MCQला सिम्पली पण हे विचारले जातात प्रश्न, तर ते लक्षात ठेवा. विंड एनर्जी जी काय आहे, पवन ऊर्जा जी आहे तर कोस्टल रिजन्स, त्याच्यानंतर माउंटेन्स है ना, स्ट्रॉंग आणि स्टेडी विंड्स जिथं फ्लो होत राहते. त्यानंतर नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, UK, USA, स्पेन हे महत्त्वाचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेज काय होतं याचं? ॲडव्हान्टेज आहे की नॉन पॉल्युटिंग आहे, प्रदूषण करणार नाही. डिसॲडव्हान्टेजमध्ये काय आहे? नॉईज पॉल्युशन आहे, कॉस्टली आहे, रेडिओ आणि TV रिसेप्शन जे काही आहे त्याला डिस्टर्ब करतं ते. त्याच्यानंतर बर्डसाठी, पक्ष्यांसाठी हार्मफुल आहे. डिसॲडव्हान्टेज बऱ्यापैकी आहेत. त्याच्यानंतर जगातला पहिला सोलर आणि विंड पॉवर जो आहे ब्ल्यू शेल्टर स्कॉटलँडमध्ये, तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर न्यूक्लिअर पॉवर, न्यूक्लिअरमध्ये US आणि युरोप हे लार्जेस्ट प्रोड्युसर आहेत. भारतामध्ये राजस्थान, झारखंडमध्ये युरेनियमचे डिपॉझिट्स आहेत. थोरियम जे सापडतं ते मोनॅझाईट सँड केरलामध्ये सापडतं. नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहे. न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, आता हे पण सिम्पली विचारलं जातं बघा. हे सगळं NCERTचा डेटा आहे जो तुम्हाला इकडं तिकडं विचारला होतो. कल्पक्कम जे आहे ते तमिळनाडूमध्ये आहे, तारापूर महाराष्ट्र, राणा प्रताप सागर राजस्थान, नरोरा उत्तर प्रदेश आणि कैगा कर्नाटक. जिओथर्मल एनर्जी जी आहे तर जिओथर्मल एनर्जी जमिनीतून जे काही हीट असते, जमिनीतली हीट एनर्जी तिच्यातून ते प्राप्त होते, ज्याला तुम्ही कुकिंग, बॅटिंग त्याच्यासाठी वापर करू शकता. आता जगामध्ये लार्जेस्ट जिओथर्मल प्लांट जे आहेत ते अमेरिकेमध्ये आहेत. न्यूझीलंड, आईसलँड, फिलिपिन्स इथंही सापडतं. भारतातले 2 महत्त्वाचे ठिकाणं लक्षात ठेवा. एक आहे मणिकर्ण हिमाचल प्रदेश आणि दुसरं आहे पुगा व्हॅली लद्दाख. या मणिकर्ण हिमाचल प्रदेशचं वैशिष्ट्य असं आहे ना, इथलं जे पाणी आहे गरम पाणी ते गोड आहे. या गावामध्ये कोणी साखर वापरत नाही. आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या मणिकर्णला आणि ऑसम आहे स्टोरीज आणि ते तिथलं सगळं प्रकरण. ओके, टायडल एनर्जी जी आहे तर टायडल एनर्जी जी असते की जे काही वेव्स असतात तिच्यापासून वापरली जाते. बिल्डिंग डॅम्स ॲट नॅरो ओपनिंग ऑफ सीचं जे नॅरो ओपनिंग असतं तिथं हे बनवलं जातं. आणि रशिया जे आहे हिच्यामध्ये टायडल एनर्जीमध्ये. त्याच्यानंतर फ्रान्स जो आहे तर पहिला टायडल एनर्जीचा प्लांट जो आहे तो फ्रान्समध्ये बिल्ड झालेला आहे. गल्फ ऑफ कच्छ जे आहे इंडियामध्ये तिथेही तुम्ही बघू शकता. आता याचं डिसॲडव्हान्टेज काय आहे तर हिच्यामुळे वाईल्ड लाईफ हॅबिटेट डिस्ट्रॉय होऊन जातं टायडल एनर्जी, आणि हे डिफिकल्ट टू हार्नेस, म्हणजे एवढं सहज सोपं नाही आहे हा प्लांट उभा करणं. ॲग्रिकल्चरमध्ये
आता ॲग्रिकल्चर जर तुम्ही बघितलं ॲक्टिव्हिटीजचा विचार केला तर प्रायमरी ॲक्टिव्हिटीमध्ये येतं. प्रायमरी ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येतं, एक्स्ट्रॅक्शन अँड प्रोडक्शन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, तिच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, फिशिंग गॅदरिंग आहे. सेकंडरी जे असतं त्याच्यामध्ये संसाधनांची प्रक्रिया येते, मॅन्युफॅक्चरिंग, स्टील, बेकिंग ब्रेड, त्याच्यानंतर विविंग ऑफ क्लॉथ. टर्शरी जे आहे तर याच्यामध्ये फर्स्ट डिग्री अँड सेकंड डिग्री सेक्टर्सला आपण सेवा देतो आणि तिच्यामधून गोष्टी वर्क करतो. मग तिच्या टर्शरीमध्ये ट्रान्सपोर्ट, ट्रेड, बँकिंग, इन्शुरन्स, ॲडव्हर्टायझिंग अशा गोष्टी येतात. ओके. एरेबल लँड काय असते की जिच्यावर तुम्ही पीक लावू शकता अशी जमीन म्हणजे एरेबल लँड. आता ॲग्रिकल्चर, सॉईल टू कल्टिवेशन. आता बघा हे पण सिम्पली आपल्याला विचारलं होतं. सेरिकल्चर काय, सिल्क वॉर्म, तुम्ही त्याला सेरिकल्चर म्हटलं होतं, सिल्क जे आहे त्याच्यावर काम करणं. त्याच्यानंतर फिसिकल्चर म्हणजे ग्रेप्स जे आहे ते ग्रेपचं सगळं प्रोडक्शन आणि त्या सगळ्या गोष्टी, ते विटिकल्चर आहे. आणि हॉर्टिकल्चरमध्ये व्हेजिटेबल्स, फ्लावर्स, फ्रूट कमर्शियल यूजसाठी ते हॉर्टिकल्चर आहे. फार्मिंगच्या 2 टाईप्स आहेत बघा. सबसिस्टन्स फार्मिंगमध्ये इंटेन्सिव्ह आणि प्रिमेटिव्ह आहे. कमर्शियल फार्मिंगमध्ये ग्रेन फार्मिंग, मिक्स फार्मिंग आणि प्लांटेशन आहे. तर हे आपण डिटेलमध्ये बघूयात. आता सबसिस्टन्स फार्मिंग जे आहे, सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे फक्त फार्मरची जी फॅमिली आहे गरजेपुरतं पिकवणं. आता याच्यामध्ये इंटेन्सिव्ह म्हणजे काय की एखादी छोटी जमीन आहे आणि तिच्यावर सिम्पल टूलचा वापर करून खूप जास्त लोक काम करत आहेत, त्याला इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये काय असतं, वर्षभरातून एकापेक्षा जास्त क्रॉप्स घेतले जातात. मेन जे असतं ते राईस असतं बऱ्यापैकी, ऑदरमध्ये व्हीट, मेज, पल्सेस, ऑइल सीड्स असतात. आणि थिकली पॉप्युलेटेड एरिया जो आहे मान्सून रिजनमधला, साऊथ ईस्ट अँड ईस्ट एशिया, याच्यात तुम्हाला सबसिस्टन्स इंटेन्सिव्ह फार्मिंग बघायला मिळतं. प्रिमेटिव्ह जे आहे याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक असतं शिफ्टिंग कल्टिवेशन आणि दुसरं असतं नोमॅडिक हार्डिंग. शिफ्टिंग कल्टिवेशन तुम्हाला माहीत आहे की एका ठिकाणचे झाडं क्लिअर करायचे, त्या जमिनीवर शेती करायची, तिची उपजाऊपणा नष्ट आला की दुसरीकडे शिफ्ट व्हायचं. तर हे जे आहे ते ॲमेझॉन बेसिन, ट्रॉपिकल आफ्रिका, पार्ट्स ऑफ साऊथ ईस्ट एशिया, नॉर्थ ईस्ट इंडिया याच्यामध्ये सापडतं आपल्याला. आणि इथं हेवी रेनफॉल असतो आणि व्हेजिटेशन पण पटापट उगतं तिथं, म्हणजे तिथली परिस्थिती तशी असते. याच्यामध्ये काय, जमीन क्लिअर केली जाते, बर्न केली जाते आणि ते जे राख असते ती जमिनीत जाते आणि तिच्यावर मेज, यान, पोटॅटो, कसावा हे एवढे पिकं घेतली जातात. स्लॅश बर्न ॲग्रिकल्चर म्हटलं जातं याला. याची नावं लक्षात ठेवायची, ही MCQला नेहमी विचारली जातात. फॉर एक्झाम्पल, झुमिंग याला नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये म्हटलं जातं, मिल्पा याला मेक्सिकोमध्ये म्हटलं जातं, रोक्का याला ब्राझीलमध्ये म्हटलं जातं, लदांग याला मलेशियामध्ये म्हटलं जातं. त्याच्यानंतर नोमॅडिक हार्डिंग म्हणजे काय, तर पशुपालन आणि ते घेऊन फिरायचे सगळे शेळ्या मेंढ्या है ना. तर सेमी ॲरिड किंवा ॲरिड रिजन जो आहे, सहारा, सेंट्रल एशिया, भारतामध्ये राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये हे नोमॅडिक हार्डिंग बघायला मिळतं. आणि हे काय करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्यांचे जे काही पशु असतात त्यांना घेऊन जातात फॉडर आणि वॉटरच्या याच्याकरता. आणि सगळं क्लायमेटच्या याच्याने हे चालू असतं. शीप असतील, कॅमल, याक, गोट्स है ना, शेळ्या मेंढ्या, उंट. आणि याच्यामधून मग त्यांना काय मिळतं, तर दूध मिळतं, मिल्क आहे, मीठ आहे, ऊल आहे, हाईड्स आहे, म्हणजे त्यांचं जे कातडं, लेदर आणि या सगळ्या गोष्टी त्याचं उत्पादनातून ते काम करतात. आता कमर्शियल फार्मिंग म्हणजे काय की तुम्ही मोठ्या प्रमाणावर एखाद्या पिकाचं उत्पादन घेताय आणि ते मार्केटमध्ये विकताय, दॅट इज कमर्शियल फार्मिंग. मग याच्यामध्ये लार्ज एरिया असतो, जास्तीचं भांडवल लागतं आणि मशीन्स पण लागतात. आता कमर्शियल ग्रेन फार्मिंग जे आहे तर याच्यामध्ये कमर्शियल पर्पज करता गहू असेल, मका असेल है ना, व्हीट, मेज. आता याचे रिजन्स काय, टेम्परेट ग्रासलँड, नॉर्थ अमेरिका आपण बघितलं होतं, युरोप, एशिया. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काय असतं की स्पार्सली पॉप्युलेटेड किंवा लार्ज फार्म स्प्रेडिंग ओव्हर 100 ऑफ हेक्टर्स, म्हणजे आता फार कमी लोकसंख्या आणि मोठे मोठे शेतं असतात आणि सिंगल क्रॉप मोस्ट प्रॉब्ली घेतला जातं की जेणेकरून जास्तीचं मार्केट कॅप्चर करता येईल, जास्त उत्पादन एका ठिकाणी. मिक्स फार्मिंग जे आहे की याच्यामध्ये प्राणी ॲज वेल ॲज शेती, म्हणजे तुमचं क्रॉप वगैरे जे आहे त्याच्याबरोबर पशुपालनसुद्धा. युरोप, ईस्टर्न अमेरिका, अर्जेंटिना, साऊथ ईस्ट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका याच्यामध्ये हे सगळं मिक्स फार्मिंग तुम्ही बघू शकता. प्लांटेशन जे आहे की एखाद्याच विशिष्ट झाडाची लागवड करायची, म्हणजे फॉर एक्झाम्पल टी आहे, कॉफी आहे, शुगर केन, कॅश्यू, रबर, बनाना, कॉटन एकच लावायचं, त्याला प्लांटेशन म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लेबर पण लागतं आणि कॅपिटल, भांडवल पण लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
की जवळपास फॅक्टरीज वगैरे ज्या असतात तर तिच्यामध्ये सगळा सप्लाय दिला जातो. डेव्हलपमेंट ट्रान्सपोर्ट पण गरजेचं असतं याच्यासाठी. तर फॅक्टरीज जवळ असणं, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट चांगलं असणं. ट्रॉपिकल रिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, जसं रबर मलेशियामध्ये, कॉफी ब्राझीलमध्ये, भारतात चहा, श्रीलंकेत चहा. त्याच्यानंतर मेजर क्रॉप जे आहे तिच्यातले तर व्हीट, राईस, मेज, मिलेट्स. त्यानंतर फायबर क्रॉप ज्यूट आणि कॉटन. आणि बिव्हरेजेसमध्ये टी आणि कॉफी. आता राईस बघा, राईस हे स्टेपल फूड आहे. ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल रिजनमध्ये तांदूळ घेतला जातो. इथं टेम्परेचर जास्त असतं, रेनफॉल जास्त असतो, ह्युमिडिटी जास्त असते. आणि राईस करता ॲल्युव्हियल क्लेई सॉईल जी असते ती खूप चांगली असते, ती वॉटर रिटेन करते है ना. त्याच्यानंतर फेवरेबल क्लायमेट जे आहे ते वेस्ट बेंगॉल, बांगलादेश है ना, 2 ते 3 क्रॉप एका वर्षातून घेतले जातात. चायना हे लिडिंग प्रोड्युसर आहे. आपण भारत, श्रीलंका, जपान, इजिप्तमध्येही प्रोडक्शन आहे. व्हीटमधला काय लागतं ना, गव्हासाठी मॉडरेट टेम्परेचर लागतं आणि रेनफॉल ड्युरिंग ग्रोईंग सीझन, ज्यावेळेस तो वाढतो त्यावेळेस रेनफॉल पाहिजे. ब्राईट सनशाईन पाहिजे है ना. ॲट द टाईम ऑफ हार्वेस्ट, जेव्हा काढायचं आहे तुम्हाला ते पीक कट करायचं आहे त्यावेळेस चांगली हे पाहिजे. आणि लोमी सॉईल पाहिजे, ती वेल ड्रेन असते. आता हे USA, कॅनडा, रशिया, अर्जेंटिना, युक्रेन, ऑस्ट्रेलिया आणि इंडियामध्ये विंटर क्रॉप म्हणून याला घेतलं जातं, रब्बी. मिलेट जे आहे ते कोर्स ग्रेन आहे आणि लेस फर्टाईल सँडी सॉईल्सवर पण हे येतात. हार्डी क्रॉप आहे हे. रेनफॉल जास्त, लो रेनफॉल लागतो, रेनफॉल जास्त नसला तरी चालेल पाऊस, पण हाय टू मॉडरेट टेम्परेचर पाहिजे. ज्वार, बाजरा, त्याच्यानंतर रागी भारतामध्ये घेतलं जातं. तर मिलेट्स जे आहे ते एक महत्त्वाचे आहेत. मेज जे आहे, ज्याला कॉर्न, मका जो आहे, मॉडरेट टेम्परेचर लागतं, मॉडरेट रेनफॉल लागतो, सनशाईन मोठ्या प्रमाणावर लागते आणि वेल ड्रेन फर्टाईल सॉईल याच्याकरता लागते. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा, कुठल्या पिकाला काय लागतं. अगेन तेच आहे, अमेरिका, ब्राझील, चायना, रशिया, कॅनडा, भारत, मेक्सिको. कॉटनसाठी टेम्परेचर हाय लागतं, लाईट रेनफॉल पाहिजे, 210 दिवस फॉस्ट फ्री डेज. हे खूप महत्त्वाचं आहे, MCQसाठी लक्षात ठेवायचा हा ऑप्शन असतो. ब्राईट सनशाईन ग्रोथच्या वेळेस आणि ब्लॅक ऑलिव्ह सॉईल कॉटन करता लागते. तर हे चीन आहे, USA, इंडिया, ब्राझील, पाकिस्तान, इजिप्त. तर इथं ते घेतलं जातं. ज्यूटला गोल्डन फायबर म्हटलं जातं. ज्यूटसाठी ॲल्युव्हियल सॉईल लागते आणि हे तुम्ही बघू शकता की हे इंडिया, बांगलादेश, तो सगळा वेस्ट बेंगॉलचा जो प्रोव्हिन्स आहे तिथं मोठ्या प्रमाणावर है ना. हाय टेम्परेचर, हेवी रेनफॉल, ह्युमिड क्लायमेट आणि हे तिथं समुद्र सपाटी आणि तो सगळा एरिया जो आहे तो एकदम परफेक्ट आहे याच्यासाठी. सो ऑलिव्हियल सॉईल, हाय टेम्परेचर, हेवी रेनफॉल, ह्युमिड क्लायमेट ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. कॉफी करता वॉर्म अँड वेट क्लायमेट लागतं, गरम असतं, पाऊस पाहिजे, वेल ड्रेन लोमी सॉईल पाहिजे आणि हिल स्लोप जो असतो तो सुटेबल असतो याच्याकरता. ब्राझील लिडिंग प्रोड्युसर आहे, कोलंबिया आहे, इंडिया आहे. रिक्वायरमेंट बघा, टीच्या बाबतीमध्ये ग्रोथ ऑन प्लांटेशन्स, कूल क्लायमेट लागतं, वरती कॉफीला वॉर्म होतं. त्याच्यानंतर वेल डिस्ट्रीब्युटेड हाय रेनफॉल थ्रू आउट द इयर पाहिजे, कारण तो त्याच्या टेंडर लीव्ससाठी गरजेचा असतो. न्यूजमध्ये पण होतं, जे बारीक बारीक कवळ्या एक एक पान काढून ती जी चहा बनवलेली होती तिचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की 75,000 किलोनी विकली गेलेली आहे ती रेट आतापर्यंतचा हायेस्ट. वेल ड्रेन लोमी सॉईल पण आहे, जेंटल स्लोप आणि लार्ज लेबर्स लागतात, मोठ्या प्रमाणावर लेबर्स लागतात. बेस्ट क्वालिटी चहा केनिया, भारत, चीन आणि श्रीलंकेतला असतो, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय असतं की ऑर्गॅनिक मॅन्युअर, नॅचरल पेस्टिसाईड वापरलं जातं, केमिकल्स वापरले जात नाहीत है ना. नो जेनेटिक मॉडिफिकेशन, याच्यात GM असा प्रकार नसतो. तो ऑर्गॅनिक फार्मिंग पण एक लक्षात ठेवा. सो स्पॉटलाईट बरोबर जोडलेला राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.